पेजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. बघा, प्रेफरन्स देणे आता सुरू झालेले आहे, जे की शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत 2026 मध्ये राबवली जात आहे. तर की कसे ठरवायचे, त्याचा क्रम कसा ठरवायचा याच्या संबंधीचा एक व्हिडिओ आपला ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे, तो अवश्य बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अचूक पद्धत, माझ्या मते ती अचूक पद्धत असू शकते, तुमची काही स्ट्रॅटर्जी वेगळी असू शकते, मात्र त्या पद्धतीने गेल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. त्यामुळे तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा, तुमच्या स्क्रीनवर त्याचं थंबनेलसुद्धा दिसतंय. आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं आता प्रेफरन्स हातामध्ये आलेले आहेत, मात्र या प्रेफरन्समध्ये आपल्याला हे माहिती नाही आहे की नेमकं ही जी जागा मला दिसते माझ्या लिस्टमध्ये, ती नेमकी ओपनची आहे की कॅटेगरीची आहे. जर ओपनची असेल तर नेमकं जिल्हा, आता कोणत्या जिल्ह्याला जागा कमी आहेत, जास्त आहे ओपनच्या, हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत जाहिरातींचा सखोल अभ्यास. याच्यावर आधारित प्राथमिक विभागासाठी 1ली ते 8वीसाठीचा एक व्हिडिओ ऑलरेडी प्रकाशित झाला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि याच्यामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत ते म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, म्हणजे 9वी ते 12वीसाठी आलेल्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्या नेमक्या कशा आहेत, कोणत्या जातीसाठी कोणत्या जागा आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे महिला आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त बाकीचे कोणतेच आरक्षण आपण याच्यात ठेवलेलं नाही आहे. एक स्वतंत्र अभ्यास तुमच्यासमोर मांडत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रेफरन्स ठरवण्यास याची नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. तर आता आपण बघूया, ते म्हणजे एक सखोल अभ्यास करून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आपलं टार्गेट आहे ते म्हणजे 1000 लाईक ह्या व्हिडिओला पूर्ण झाले पाहिजे. त्याच्यामुळं पटापट या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना प्रेफरन्स देणे सोपे जाणार आहे. सुटसुटीत डाटा आहे, त्याच्यामुळं तुम्हाला याची नक्कीच मदत झाल्याशिवाय राहणार नाही असं माझा या ठिकाणी समज आहे. आता असाच एक व्हिडिओ तुम्हाला प्राथमिकचा देखील बघायला मिळेल. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण बघू शकतो, बघा, मराठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्ता 9वी ते 12वीसाठीचा सर्व सखोल अभ्यास आपल्यासमोर या ठिकाणी मांडला जात आहे. त्यामध्ये आपण सुरुवात करूया. वाशिम जिल्हा परिषद तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, तुम्हाला जो काही प्रेफरन्स आलेला आहे. मग तुम्ही खुल्या गटाचे असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. का? कारण की आता खुल्यामध्ये 3 जिल्हे जर तुम्हाला दिसत असेल तर नेमका कोणता जिल्हा वर ठेवायचा, तर ज्या ठिकाणी जागा जास्त आहे खुल्या गटाला तो वर ठेवायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची मदत होणार आहे. बघा, वाशिम जिल्हा परिषदमध्ये आपण बघूया, महिला गटासाठी बघा अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे. त्यानंतर OBCच्या 2 जागा या महिलांसाठी असतील. EWSची 1 जागा महिलांसाठी असेल. SCBCची 1 जागा महिलांसाठी असेल. खुल्या गटाच्या 2 जागा या महिलांसाठी असतील वाशिम जिल्हा परिषदमध्ये. या सर्व जागा 9वी ते 12वीच्या दरम्यानच्या आहेत. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण जे उमेदवार असतात यांच्यासाठी बघा 1 जागा अनुसूचित जाती, भज ब साठी बघा 1 जागा, इमा व साठी बघा 2 जागा, त्यानंतर विमा प्र साठी 1 जागा, त्यानंतर EWS साठी 2 जागा, SCBC साठी 2 जागा, खुल्या गटासाठी या ठिकाणी 3 जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढं बघायचं आहे आपल्याला अमरावती जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. बघा, अमरावती जिल्हा परिषदमध्ये बघा महिलांसाठी अनुसूचित जमाती पेसासाठी 3 जागा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे OBCसाठी 1 जागा आलेली आहे. इतर प्रवर्गांसाठी कोणतीही जागा नाही. ह्या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो जाहिरातींमध्ये. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये प्रायमरीच्या जागा, सेकंडरीच्या जागा, मध्येच उर्दूची ॲड येते. त्यामुळं हा एक सखोल आणि एक सोपा अभ्यास तुम्हाला आम्ही आमच्या एका खूप सारी मेहनत याच्यासाठी लागली, त्याच्यामुळे तुमचा लाईक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना मदत होईल. आणि प्रेफरन्स, एक तर कसं आहे, मुदत खूप कमी आहे प्रेफरन्स देण्याची, आणि त्याच्यात एवढ्या सगळ्या जाहिरातींचा सखोल अभ्यास होणं शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो. अमरावती जिल्ह्यामध्येच आपलं बाकी आहे ते म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अनुसूचित जमाती पेसासाठी 5 जागा, भज ब साठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 1 जागा, खुल्या गटासाठी 1 जागा असल्याचं या ठिकाणी दिसतंय. वर्धा जिल्हा परिषद बघूया आपण, ज्याच्यामध्ये महिला जे काही गट असणार आहे त्याच्यामध्ये बघा खुल्यासाठी 1 जागा, इतर प्रवर्गासाठी 1ही जागा 9वी ते 12वीसाठी नाही
आपण या ठिकाणी बघू शकतो. 9वी ते 12वीच्या ऑलरेडी पदं खूप कमी आलेले आहेत, मात्र गर्दी खूप आहे बरं का. कारण की 9वी ते 12वीसाठी TET, CTET कंपल्सरी नसल्यामुळं ज्या उमेदवारांची TET, CTET नाही ते सर्व याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे प्रेफरन्स अत्यंत काळजीपूर्वक द्या. कॉम्पिटिशन तगडा आहे. बघा वर्ध्यासाठी बघा 9 ते 12साठी आपण बघू शकतो खुल्या गटासाठी 2 जागा असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. पुढं बघायचं आहे आपल्याला भंडारा जिल्हा परिषद. भंडारा जिल्हा परिषदच्या 2 जाहिराती आलेल्या आहेत. त्या एकदा तुम्ही बघून घेऊ शकता, कारण की दोन्ही जागा ह्या दोन्ही जाहिरातींमध्ये जागा ज्या आहेत त्या 9वी ते 12वीसाठीच आहेत. बघा पहिल्या जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो अनुसूचित जातीची 1 जागा ही महिलांसाठी, अनुसूचित जमातीची 1 जागा महिलांसाठी, ओबीसीच्या 3 जागा या महिलांसाठी, EWSच्या 2 जागा महिलांसाठी, SCBCच्या 2 जागा महिलांसाठी, खुल्या गटाच्या 2 जागा महिलांसाठी असतील. त्यानंतर आपण बघूया समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 2 पदं अनुसूचित जातीचे, 1 पद अनुसूचित जमातीचं, ब चं 1 पद समांतर आरक्षणाव्यतिरिक्त राहील. त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच 1 पद हे भज क साठी, 1 पद भज ड साठी, इतर मागासवर्गासाठी 2 पदे असतील. SBC म्हणजेच विमाप्रसाठी 1 पद, EWSसाठी 1 पद, SCBCसाठी 1 पद आणि खुल्या गटासाठी 1 पद. अशा पद्धतीने कमी पदं आहेत, मात्र जवळपास बऱ्याच प्रवर्गांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न भंडारा जिल्हा परिषदेने केल्याचं दिसतंय. भंडारा जिल्हा परिषदची अजून एक जाहिरात आहे जी की 9वी ते 12वीसाठीच आहे, मराठी माध्यमाचीच आहे. महिलांसाठी बघा अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 2 जागा, EWSसाठी 1 जागा, SCBCसाठी 1 जागा, खुल्या गटासाठी 2 जागा. समांतर आरक्षणाव्यतिरिक्तचे जे पद आहेत त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जमातीमध्ये 2 जागा, विजा अ साठी 1 जागा, भज ब साठी 1 जागा, भज क साठी 1 जागा, भज ड साठी 1 जागा. त्यानंतर OBC इतर मागासवर्गासाठी 4 जागा, विमाप्रसाठी 1 जागा, EWSसाठी 2 जागा, SCBCसाठी 2 जागा, खुल्या गटासाठी 1 जागा. गोंदिया जिल्हा परिषदेच्या देखील 2 जाहिराती आल्याचं आपल्याला दिसतंय बघा. तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 9 ते 12साठीची पहिली जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी 1 जागा जी की अनुसूचित जातीची असेल, 1 जागा अनुसूचित जमातीची, विजा अ मध्ये 1 जागा महिलांसाठी, भज मध्ये कोणतीच जागा नाही आहे, इतर मागासवर्गासाठी 1 जागा ही महिलांसाठी असेल, EWSमध्ये 1 जागा महिलांसाठी, SCBCमध्ये 1 जागा महिलांसाठी, खुल्या गटामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी 3 जागा या महिलांसाठी असतील. गोंदिया जिल्हा परिषद 9 ते 12. बघा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अनुसूचित जातीसाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, विजा अ साठी 1 जागा, भज ब साठी 1 जागा, भज क साठी 1 जागा, भज ड साठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 2 जागा. त्यानंतर विमाप्रसाठी 1 जागा, EWSसाठी 2 जागा, SCBCसाठी 2 जागा, खुल्या गटासाठी 5 जागा असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. पुढे बघूया आपण गोंदिया जिल्हा परिषदेच्याच दुसऱ्या जाहिरातीमध्ये आपण जर नीट बघितलं तर या ठिकाणी बघा दुसऱ्या जागेमध्ये जे काही आहे तर त्याच्यामध्ये बघा महिलांसाठी अनुसूचित जातीची 1 जागा, त्यानंतर इतर मागासवर्गामध्ये 1 जागा, त्यानंतर EWSमध्ये 1 जागा, SCBCसाठी 1 जागा, खुल्या गटासाठी 2 जागा. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आपण बघूया अनुसूचित जातीमध्ये 1 जागा, अनुसूचित जमातीमध्ये 1 जागा, त्यानंतर विजा अ साठी 1 जागा, भज ब साठी 1 जागा, त्यानंतर इतर मागासवर्गासाठी 2 जागा आहेत, EWSसाठी 1 जागा, SCBCसाठी 1 जागा, खुल्या गटासाठी 2 जागा असतील. त्यानंतर आपण बघूया गडचिरोली जिल्हा परिषद, ज्याची की पुन्हा 2 जाहिराती आल्याचं दिसतंय. तर गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये बघा 9 ते 12साठी मराठी माध्यमाचे जे काही जाहिराती आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी बघा अनुसूचित जमाती पेशासाठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 1 जागा, त्यानंतर बघा अनुसूचित जातीमध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजेच सर्वसाधारण गटासाठी बघा या ठिकाणी 1 जागा, अनुसूचित जमाती पेसासाठी 1 जागा, त्यानंतर OBCसाठी 1 जागा, EWSसाठी 1 जागा, SCBCसाठी 1 जागा, त्याचप्रमाणे खुल्या गटासाठी या ठिकाणी 1 जागा असल्याचं आपल्याला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पहिल्या जाहिरातीत दिसतंय. गडचिरोली जिल्हा परिषदेची अजून एक जागा आलेली बघा, अजून एक जाहिरात आलेली, त्याच्यामध्ये महिलांसाठी कोणतीही जागा असल्याचं दिसत नाही. दुसऱ्या जाहिरातीत, पहिल्या जाहिरातीत आहे.
समांतर आरक्षणाव्यतिरिक्त देखील फक्त इतर मागासवर्गामध्ये एक जागा आणि SCBCमध्ये एक जागा असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. पुढं जायचं आहे आपल्याला ते म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषद. महिलांसाठी बघा अनुसूचित जातीमध्ये एक जागा, त्यानंतर इतर मागासवर्गासाठी एक जागा, EWSसाठी एक जागा, SCBCसाठी एक जागा, खुल्या गटासाठी एक जागा. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये बघूया आपण सर्वसाधारण गटासाठी जे काय आहे तर अनुसूचित जातीमध्ये एक जागा, विजा असाठी एक जागा, भज क साठी एक जागा, भज ड साठी एक जागा, इतर मागासवर्गासाठी 3 जागा असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण बघू शकतो आपली चंद्रपूर जिल्हा परिषद सुरू आहे. त्याच्यामधील पहिली जी आहे ती आपण बघत होतो SCBCसाठी एक जागा आणि खुल्या गटासाठी 2 जागा असल्याचं दिसतं. चंद्रपूर जिल्हा परिषदेची पुन्हा एक जाहिरात आहे, दुसरी जाहिरात आहे ज्याच्यामध्ये महिलांसाठी कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपल्याला जाहिरात असल्याचं दिसत नाही. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आपण पदे बघूया त्याच्यामध्ये पहिल्या अनुसूचित जातीमध्ये एक जागा, अनुसूचित जमातीमध्ये एक जागा, त्यानंतर विजा असाठी एक जागा, इतर मागासवर्गासाठी आपल्याला या ठिकाणी जागा नसल्याचं दिसून येत आहे. सॉरी, एक जागा असल्याचं दिसतंय आपल्याला. त्यानंतर आपण बघूया SCBCमध्ये एक जागा आणि EWSमध्ये एक जागा असल्याचं आपल्याला दिसतंय. चंद्रपूर जिल्हा परिषद मराठी माध्यम 9 ते 12. सोलापूर जिल्हा परिषद बघा प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जाहिराती आलेल्या नाही आहेत 9 ते 12च्या, त्याच्यामुळे प्रेफरन्स देताना अत्यंत काळजीपूर्वक द्या आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर 1ली ते 8वीसाठी पात्र असाल तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे, तो अवश्य बघा. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये आपण जर बघितलं तर महिलांसाठी कोणत्याही प्रकारची जागा कोणत्याही कॅटेगरीसाठी नसल्याचं दिसून येतं. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अनुसूचित जातीमध्ये एक जागा, अनुसूचित जमातीमध्ये एक जागा, भज क साठी एक जागा, इतर मागासवर्गासाठी एक जागा, EWSसाठी एक जागा आणि SCBCसाठी एक जागा असल्याचं दिसून येतं. जिल्हा परिषद सातारा ZP याच्यामध्ये पण आपण बघू शकतो महिलांसाठी बघा कोणतीही जागा नाही 9वी ते 12वीसाठी. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त बघा अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे सर्वसाधारण उमेदवारांना आणि SCBCसाठी एक जागा असल्याचं दिसून येतं. म्हणजे बाकीच्या जागा आपल्याला ॲडमध्ये जरी दिसत असल्या तर त्या आपल्या कामाच्या नाही, म्हणजे महिला आणि सर्वसाधारण उमेदवारांच्या कामाच्या नाहीत. आपण हे सर्व सॉर्ट आऊट करून तुम्हाला इथं दाखवतो. कोल्हापूर जिल्हा परिषदेची जाहिरात बदललं असं समजलेलं आहे, त्याच्यामुळं मी जी काही जाहिरात माझ्याकडं होती त्यानुसार मी सांगतोय, तुम्ही क्रॉस चेक एकदा करू शकता. अनुसूचित जातीमध्ये एक जागा महिलांसाठी, इतर मागासवर्गामध्ये एक जागा महिलांसाठी, EWSमध्ये एक जागा महिलांसाठी, SCBCमध्ये एक जागा महिलांसाठी, खुल्या गटामध्ये एक जागा महिलांसाठी. त्याचप्रमाणे समांतर आरक्षण व्यतिरिक्त जर पदं बघितले तर अनुसूचित जातीमध्ये 2 पदं, भज क साठी 1 पद, EWSसाठी 1 पद, SCBCसाठी 1 पद आणि खुल्या गटासाठी 1 पद. या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद आपण या ठिकाणी बघितल्या ज्या की 9वी ते 12वी मराठी माध्यमासाठी होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मेन्शन करा आणि नक्कीच अजून काही तुमच्या समस्या असतील त्यासुद्धा मांडा. जर त्या सोडवण्यासारख्या असतील तर आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि लाईक केला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.